मंडळी नमस्कार. मी आता आलोय आमच्या ऊसाच्या प्लॉट वरती. इथं अजून ऊस लावण केलेलं नाही. आज आपण इथं प्लॅनिंग केलंय ऊस लावण करायचं. सध्या प्लॉट रेडी केलाय, बेड झालाय रेडी, ड्रीप अंतरून झालंय. पण पाट पाणी देतोय आपण. पहिलं पाणी पाटानं, ऊस लागण केल्यानंतर सुद्धा पहिलं पाणी पाटानं आणि त्यानंतर आपण ड्रीपचा वापर करून पाणी आणि खतं सोडणार आहे. ते सगळे तुम्हाला व्हिडिओज येणारे काही समय बघायला मिळतील. सो पेजला नवीन असाल तर फॉलो, लाईक, सेव्ह सगळं करून टाका. लागलंच नंतर मिस होणार नाही व्हिडिओज. तर मित्रांनो, इथं आपण एक अग्रेसिव्ह टार्गेट धरलेला आहे. 2 टन प्रति गुंठा म्हणजे 80 टन एकरी उत्पादन घ्यायचा आपण विचार केलेला आहे. आता काहींना टार्गेट सोपं वाटेल, कारण का काहींच्या भागात ऑलरेडी 80 टन, 100 टन, 150 टन उत्पादन निघते. पण ते भागानुसार स्पेसिफिक आहे. आमचा जो भाग आहे 50 वाडी, जास्त पावसाळ्याचा भाग आहे. जास्त वेळ पावसाळा असल्यामुळं म्हणावंसं उत्पादन निघत नाही. पण आपण अग्रेसिव्हली हे टार्गेट डोक्यात ठेवून काम करणार आहे. तर कशा प्रकारे आपलं नियोजन असणार आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पुढचे पण हे पण सगळे बघत चला. वेळोवेळी काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे कळवा. मी शक्य तितक्या कमेंट्सना रिप्लाय द्यायचा प्रयत्न करणार आहे. हा जो प्लॉट आहे हा 1 एकरचा प्लॉट आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 6300 रोपं बसवायची आहेत. आता आमचा हा जो आकडा आलाय हा कशावरनं आलाय, आमचे जे बेड्स आहेत ते 4.5 फूट आहे आणि 1.5 फूट अंतरावर आम्ही लावणार आहे. तर हे 6300 रोपांना 8 ते 10 फुटवे घ्यायचे आहेत. 8 जरी फुटवे घेतले तर 50,000 ऊस तयार होतात. आणि त्या 50,000 ऊसांमधले जरी 20% ऊस मेले म्हणजे मार्केट निघाले किंवा कीड रोग पडल्यामुळे आपण कमी केलेत, तरी उरणारे 40,000 ऊसांना 2 किलोचं फक्त आपलं वजन पडलं तरी टार्गेट होऊ शकते. तुम्हाला काय वाटते, टार्गेट होईल का मित्रांनो?